आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 आज रवळगावला आलो होतो शंकराचं दर्शन घ्यायला. हेमाडपंथी बांधकाम बघू शकता. हे खूप प्राचीन बांधकाम आहे आणि इथं काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या त्या आपल्या तरुण पिढीला माहीत असाव्यात म्हणून मी एक शूटिंग काढत आहे. तुम्ही बघू शकता या अशा शिळा आहेत इथं. तर इथं बऱ्याचशा शिळा आहेत. यांचा अर्थ काय, तर यांचा अर्थ असा आहे की यांना वीरगळ स्मारक म्हणलं जातं. ज्या वीरांना युद्धात मरण आले किंवा गायीचं रक्षण करताना किंवा असे एक 10-12 प्रकारचे वीरगळ स्मारक असतात. तर याच्यातले एक एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो. वीरगळ स्मारक एक तर 3 किंवा 4 टप्प्यात एक्सप्लेन केलेलं असतं. तर ज्याला गायीचं रक्षण करताना मरण आलं आहे त्याच्यासाठी किंवा जे युद्धात हे झाले इथं शहीद म्हणतो आपण, ज्याला वीर मरण आलं आहे तसे त्यांना तुम्ही बघू शकता अप्सरा आपल्या कैलासाला घेऊन चाललेल्या आहेत. आणि कैलासाला गेल्या तर त्यांना शंकराच्या पिंडीचा मान दिला जातो पूजा करण्याचा. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी वरती चंद्र आणि सूर्याचं चित्र असतं. तर त्याचा अर्थ असा असतो की ज्याला वीर म्हणणार आहे त्याची शौर्यगाथा आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहणार. तर असे हे वीरगळ स्मारक असे ओरडून सांगतात की आपला इतिहास कसा होता. आणि हे 12व्या-13व्या शतकात अशी प्रथा सुरू झाली होती. तुम्ही इथं बी बघू शकता की खाली गायांचे चित्र आहेत. इथं युद्धाचा प्रसंग आहे आणि इथं पिंडीची पूजा करताना. आणि त्याच्यानंतर इथं वरती पण गाई, हत्ती म्हणजे बैल वगैरेचं चित्र असतं किंवा चंद्र सूर्य. तर याला वीरगळ स्मारक तुम्ही गुगलवर बी सर्च करू शकता. आणि वीरगळ स्मारक इथं पण आहे बघा तुम्ही खाली. काही स्मारक इकडे येतं. तर हे स्मारक तुटलेलं आहे. तुम्ही खाली बघू शकता. हे वीर मरण आलेलं आहे युद्धामध्ये. अप्सरा घेऊन चालत आणि त्याच्यानंतर असा पिंडीचा प्रसंग असतो आणि चंद्र सूर्यावरती. तर कुठेही महादेवाच्या मंदिरात तुम्ही ऑब्झर्वेशन करा, ह्याचे 10 ते 12 प्रकार असतात. त्यामुळं वेगवेगळ्या स्मारकाचं हे पण नीट बघा परत. तर आपला इतिहास सांगणारे हे जे शिला आहेत हे काही साध्या सुद्धा नाहीत. ह्या 12व्या-13व्या शतकातल्यात. म्हणजे हे मंदिर 1000 वर्ष जुनं आहे. आणि हा इथालची जमीन रवळगावच्या आजूबाजू किंवा जिथं ही आहे ही कशी वीरांची भूमी आहे हे शिलालेख आपल्याला सांगते.